नमस्कार दर्शको, मी आहे प्राची आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आयोग, सांस्कृतिक, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। सोलापूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तुकाराम महाराज पालखी मार्गाचा कामाची पाहणी केली। यावेळी त्यांनी प्रकल्प आढावा घेत आणि मार्गाचा प्रगतीची माहिती दिली। गडकरी यांनी सांगितले की पालखी मार्गाचे सुमारे 80% काम पूर्ण झाले आहे, यावरून मागण्याची पण सुरुवात झाली आहे। त्यांनी पुढे म्हटले की हा प्रकल्प डिसेंबर पूर्वी करण्याचा लक्ष्य ठेवण्यात आले आहे आणि पुढील वर्षी जानेवारी महिन्यात त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे। दरम्यान पेट्रोलच्या वाढत्या किमतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। नागपूरच्या समर्थनगर परिसरात एका डॉक्टरवर बनावट प्रमाणपत्र आधारित रुग्णालय चालवण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी धंतोली पोलिसांनी ऑथोरेट स्टँडर्डच्या संचालक डॉक्टर सतीश सोनारे यांच्या विरुद्ध फसवणूक, शासकीय कागदपत्राचे फेरफार आणि नर्सिंग होम अकेटचे उल्लंघन केल्याने प्रकरण समोर आले। नागपूर महानगरपालिकेचे आयोग विभागाची तपासणीत हा संपूर्ण प्रकार उघडण्यात आला आहे। तक्रार मिळाल्यानंतर स्थापन करण्यात आलेले 3 सदस्याची समितीने रुग्णालयात कागदपत्रे, हृदयाची नोंदणी आणि उपक्रमांसंबंधित नोंदणीचे सखोल तपास केले आहे। तपासणीचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले। या आयोगाचे विभागाकडून आता इतर रुग्णालयाचीही तपासणी होणार अशी शक्यता दर्शवली जाते आहे। विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचे तीव्र परिणाम दिसून येत आहे। नागपूर आणि वर्धा या संदर्भात अनेक जिल्ह्यात तापमान 46 अंक सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहेत। या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने 16 ते 15 मे दरम्यान येलो अलर्ट जारी केला आहे। प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की आवश्यक काम उघडण्यास दुपारी 11 ते 4:30 या वेळेत घराबाहेर पडू नये। तसेच या कालावधीत सार्वजनिक कार्यक्रम आणि काही बांधकाम कामगारांनाही बंदी घालण्यात आली आहे, जेणेकरून मंजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित सुनिश्चित करण्यात येईल। जिल्हा प्रशासनाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोल्ड वॉर्ड तयार ठेवण्याचे आणि उष्णतानुसार वाचणाऱ्या अशा औषधासाठी उपलब्ध करून त्याचे निर्देशन दिले। साताऱ्यातील शाहू चौक येथे शहीदराव अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा आज मोठा उत्साह अनावर करण्यात आला आहे। या पुतळ्यात लोकार्पण केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौधरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला बांधकाम मंत्री शिवेंद्र भोसले, मंत्री शंभूराजे देसाई यांच्या अनेक मान्यवर उपस्थित होते। शाहू महाराज चौक परिसरात मोठी गर्दी पाहण्यात मिळाली असून नागरिक मोठ्या संख्येने त्यांची वाट पाहत होते। यावेळी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्याच कार्याची आठवण करण्यात आली। संपूर्ण कार्यक्रमात उत्साह आणि सम्मानाचे वातावरण पाहायला मिळाले। आजच्या नागपूर समय बुलेटिनमध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहूया ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि पुढच्या अंकांसाठी आमच्यासोबत पाहत राहा नागपूर समय।